तहसील कार्यालयामध्ये गेल्या 2 वर्षांपासून तहसीलदार पदावर कार्यरत असलेले कपिल घोरपडे यांच्या विरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरणात 3 लाखांची मागणी करून तडजोडीत 2.5 लाख घेण्याचे मान्य करून लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी जमिनीच्या तफावतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 2.5 लाखांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे। मात्र लाचलुचपत विभागाने सापळा रचल्याचा अंदाज आल्याने त्यांनी शेवटी पैसे स्वीकारले नाहीत। तरीही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदाराने घोरपडे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर 4 फेब्रुवारी रोजी पडताळणी झाली आणि लाच मागणीचा आरोप सिद्ध झाला। सुरुवातीला 3 लाखांची मागणी करून तडजोडीत 2.5 लाखांवर आली। मात्र 5 व 18 फेब्रुवारी रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्याचा संशय आल्याने तहसीलदाराने पैसे नाकारले। आता घोरपडे यांच्यावर गुन्हा क्रमांक 10/2025 नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1888 अंतर्गत कारवाई सुरू असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।